विद्या, अगं विद्या, चहा झाला की नाही? मला गोळ्या घ्यायच्या आहेत, किती उशीर झाला? कमलताई त्यांच्या सुनेला विचारत होत्या. आई हो, साखर संपली आहे, थोडीच होती. मग यांना कामासाठी बाहेर जायचं होतं म्हणून यांना चहा करून दिला. अगं संपली म्हणजे काय? घरात आजारी माणूस आहे, चहा सारखा लागतो. मग तू लक्ष काय नाही ठेवलं? जा आता पटकन घेऊन ये, कमलताई म्हणाल्या. आई अहो, माझ्याकडे पैसे नाहीये. तुम्हाला तर माहिती आहे की या महिन्यात तुमच्या मुलाने घर खर्चासाठी पैसे दिले नाही, त्यामुळे या महिन्यात सामान भरलं नाही. जे आहे त्यातच भागवावं लागणार, विद्याने सांगितलं. अगं घरात आजारी माणूस आहे, याचं खाणं पिणं वेळेत नको का व्हायला? या सगळ्याची शिक्षा आम्ही या वेळेत भोगायची का? आणि साखर आणायला तुझ्याकडे 20-30 रुपये देखील नाहीत. कमलताई आता चिडल्या होत्या. आई आता अडचणीच्या वेळी थोडं समजून घ्यायला शिका. एक दिवस चहा नाही घ्यायला तर काय होत आहे असं म्हणत विद्या रागाने तिच्या खोलीत निघून गेली. कमलताई तिच्या पाठमोऱ्या कृतीकडे अवाक होऊन बघत राहिल्या. या घरात काडीची किंमत नाही उरली. पैसा म्हणजे सर्वस्व नसतं. नात्याचे मोल कधी जाणणार ही मुलं? त्या रागातच खोलीत गेल्या. त्यांच्या कपाटातून अडचणीच्या वेळेसाठी थोडे पैसे ठेवले होते, त्यातील काही पैसे घेऊन स्वतः जाऊन त्या सामान घेऊन आल्या. आल्यावर त्यांनी गोपाळरावांसाठी चहा केला आणि चहाने आलेला ब्रेड घेऊन त्या खोलीत गेल्या. गोपाळरावांना भूक तर लागली होती. ते खोलीत निपचिप पडून होते. परिस्थिती पुढे हतबल झाले होते. त्यांनी कमलताईच्या डोळ्यातील भाव ओळखले आणि अपराधी असल्याप्रमाणे त्यांची नजर झुकवली. हे घ्या, खाऊन घ्या, चला गोळ्या घ्यायच्या आहेत. आता यापुढे गोष्ट लक्षात ठेवा, म्हातारपणी एकमेकांच्या साथीने आयुष्य काढायचे आहे. मुलाच्या आणि सुनेच्या आधाराची काही गरज नाही आपल्याला. कमलताई चिडून बोलल्या. माफ कर मला, मी तुझा अपराधी आहे. कदाचित तुझं ऐकलं असतं तर आज ही वेळ आली नसती. या वयात हे सगळं बघावं लागलं नसतं. गोपाळराव म्हणाले. तुम्हालाच वंशाचा दिवा पाहिजे होता. भोगा आता काय दिवे लावतोय तो तुमचा मुलगा बघा. कमलताई चिडून बागेत निघून गेल्या. गोपाळराव चहापाणी करून शांतपणे डोळे मिटून त्यांच्या खोलीत पडून राहिले आणि भूतकाळ त्यांच्या मनात सुरू झाला. साधारण 30 वर्षापूर्वी गोपाळराव शिंदे खिशात अवघे 20 रुपये घेऊन लातूरला आले होते. काय करायचं, कुठे जायचं काही माहित नव्हते, पण स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा एवढं मनात पक्क होतं. लोकांच्या दुकानात काम करून वेळी उपाशी झोपून थोडेफार पैसे साठवून त्यांनी चपलाचं दुकान चालू केलं आणि बघता बघता शिंदे फुटवेअर लातूरचे सुप्रसिद्ध चप्पल व दुकान बनले. नंतर त्यांचे लग्न झाले. कमलताईंना दिवस गेले. गोपाळरावांना मुलगा पाहिजे होता म्हणून त्यांनी लिंग तपासणी करून मुलगी आहे म्हणून 3 वेळा खाली केली आणि चौथा वंशाचा दिवा म्हणजेच हर्षवर्धन झाला. सगळं कसं चांगलं सुरू होतं. हर्षवर्धन गोपाळरावांचा लाडका एकुलता एक मुलगा होता. त्यामुळे गोपाळरावांनी हर एक सुख त्याच्या पायाशी आणून ठेवले होते. हर्षवर्धनला प्रत्येक गोष्ट आयत्या मिळाल्याने त्याला कष्ट करायची सवयच नव्हती. कमलताईने गोपाळरावांना खूप समजावले की पोराला कष्ट करू द्या, स्वतःच्या पायावर उभे राहू द्या, पण गोपाळराव काही ऐकले नाही. सगळं कमवलं आहे ते त्याच्यासाठी अशी त्यांची अपेक्षा होती. म्हणतात ना, अतिला ऋतू जातो, असंच झालं. हर्षवर्धनला नको त्या गोष्टीचे नाद लागले. मठ्ठा खेळणे आणि कमी दिवसात जास्त पैसे कमवण्याच्या नादात त्याने जमिनी दुकान सगळे घालून ठेवले. कर्जाचा डोंगर रचला. गोपाळराव तर अगदी परवापर्यंत मुलाच्या संसाराचा गाडा ओढत होते. त्याचे कर्जाचे हप्ते भरणे, घरात सामान भरणे सगळं करत होते. पण अचानक त्यांना अर्ध पॅरालिसचा झटका आला. ते अंथरुणावर खेळले आणि मग हर्षवर्धनवर घराची जबाबदारी आली. पण कधी कष्टाची सवय नसल्याने तो होतं ते सगळं गमावून बसला. कर्जबाजारी होऊन दुकान सुद्धा विकून बसला आणि आता फक्त गोपाळरावांकडे होतं ते फक्त आणि फक्त त्यांचं हक्काचं घर. त्यामुळे भूतकाळातील गोष्टीमुळे गोपाळरावांच्या डोळ्यात अश्रू आले. पण आता खूप उशीर झाला होता. वेळेस त्यांनी कमलताईंचं ऐकून हर्षवर्धनला स्वावलंबी बनवले असते तर आज परिस्थिती वेगळी असती. पण आता पश्चाताप करण्याशिवाय काहीच उरलं नव्हतं. पायाच्या आवाजाने गोपाळराव भानावर आले. बघतात तर
हर्षवर्धन त्यांच्या खोलीत आला होता. गोपाळरावांच्या डोळ्यात अश्रू पाहून त्याने विचारले, बाबा काय झाले? खूप त्रास दिला आहे ना मी तुम्हाला, म्हणून आज मी तुमच्यासाठी एक चांगली गोष्ट करणार आहे. गोपाळरावांनी कसणुकी नजरेने त्याच्याकडे पाहिले. हे बघा बाबा, तुमचा न्यायाचा आरोग्य विमा काढला आहे. तुमची या कागदपत्रावर सही पाहिजे. हर्षवर्धन बोलला. हर्षवर्धनचे बोलणे ऐकून गोपाळरावांना बरं वाटलं. ते उठून बसले. आजारपणामुळे त्यांना अशक्तपणा आला होता. बोलायची ताकद नव्हती त्यांच्यात आणि त्यांची दोन्ही डोळ्यांची दृष्टी सुद्धा कमी झाली होती. त्यांनी हाताने खून करून ती कागदपत्रे हर्षवर्धनकडून मागून घेतली, पण कमी दिसत असल्याने त्यांना ती काही वाचता आली नाही. त्यांनी थरथरता हात मायेने हर्षवर्धनच्या डोक्यावरून फिरवला. हर्षवर्धनने त्यांच्या हातात पेन दिला. हर्षवर्धनच्या खोलीत आले आणि हर्षवर्धनला गोपाळरावांच्या खोलीत पाहून त्यांना आश्चर्य वाटले. इतक्या दिवसात वडिलांची साधी चौकशी पण न केलेला मुलगा आज चक्क येऊन त्यांच्या समोर बसला होता. हर्षवर्धन, तू आज बाबांच्या खोलीत कसं काय? कमलताईंनी विचारलं. अगं आई, काही नाही, ते जरा काम होतं म्हणून आलं होतं. असू दे, नंतर येतो, असं म्हणत हर्षवर्धन घाबरून तेथून उठू लागला. त्याच्या चेहऱ्याकडे बघून ताईंना जरा संशय आला. काय काम होतं आणि तुझ्या हातात काय आहे? ताईंनी विचारलं. अगं बघ, माझा मुलगा, किती काळजी त्याला आपली, त्याने विमा काढलाय आपला. गोपाळराव थरथरत्या आवाजात म्हणाले. होय, बरं, बघू बरं. मग असं मला बघून लगेच निघाला का? दाखव जरा ते कागद, ताई हर्षवर्धनला बोलल्या. असं बोलत हर्षवर्धन तेथून निघू लागला. तेवढ्यात ताईंनी त्याच्या हातातील कागद हिसकावून घेतला आणि त्या वाचू लागल्या. अगं आई, अगं दे तो कागद. पण ताईंनी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही आणि त्या वाचू लागल्या. वाचून झाल्यावर ताईंनी एक नजर हर्षवर्धनकडे टाकली आणि जाऊन त्याच्या एक कानशिलात लगावली. लाज वाटत नाही तुला? बाबांना अजून किती फसवणार आहेस? विम्याचे कागद सांगून हे घर तुझ्या नावावर करायचे कागदपत्र करून आणलेस. बाबांचं मृत्यूपत्र तयार करून आणलंस. अरे, तुझ्यासारख्या मुलाची आई होण्यापेक्षा मी वांझुटी राहिली असते तर बरं झालं असतं. अरे म्हातारपणी हे काय दिवस दाखवलेस आम्हाला? अजून काय केलं पाहिजे तुझ्यासाठी? फक्त हे घर राहिलं आहे, बाकी सगळं तर तू विकून मोकळा झालास. लाज नाही वाटली तुला वडिलांना फसवताना? कमलताई आता चांगल्याच भडकल्या होत्या. आई, अगं मी इतकं अडचणीत आहे, इथे खायचे प्यायचे हाल चालले आहेत आणि तुमचा जीव या घरात अडकला आहे. मला संकटात साथ देणं, त्यातून वर काढणं ही तुमची जबाबदारी नाही का? हर्षवर्धन आता आवाज चढवून बोलत होता. त्याचा आवाज ऐकून विद्या त्याची बायको सुद्धा तिथे आली. तू अडचणीत आहेस तर ते काय आमच्यामुळे आहेस? तुझ्या कर्माची फळं भोगत आहेस तू. आम्हाला आमचं कर्तव्य शिकवतोस आणि तूच म्हाताऱ्या आईवडिलांची काही कर्तव्य नाही का तुझी? सगळं आम्ही आमच्या जीवावर करतोय. यांचा इलाज सुद्धा माझ्या दागिने म्हणून करतोय. 1 रुपयाची सुद्धा आम्ही तुझ्याकडून अपेक्षा करत नाही. अजून काय केलं पाहिजे? हे घर मोठ्या कष्टाने उभं केलं आहे आम्ही. तुला काय कळणार रे कष्टाची किंमत? तुला सगळं आयतं मिळालं आहे ना? कमलताईंचा पारा चढला होता. आई, अहो पुढे मागे दुसरं घर करता येईल. आता हे विकून भाड्याने राहू द्या कुठेतरी. त्यांच्या डोक्यावरचं कर्ज तरी जाईल. विद्या बोलली. आम्ही या वयात भाड्याच्या घरात राहणार नाही. तुम्हाला काय करायचे ते करा. ताई बोलल्या. मग आम्ही वेगळे राहतो. तुमचा स्वयंपाक पाणी मला जमणार नाही. आम्ही दोघं काहीतरी करून खाऊ. विद्या म्हणाली. खुशाल वेगळे राहा. सून म्हणून तुझ्याकडून आता माझी काही अपेक्षा नाही. नका खायला घालू आम्हा म्हाताऱ्यांना. बस आता, पुरे झालं. जा इथून, यांना आराम करू दे. कमलताई म्हणाल्या. दोघे पण रागात खोलीच्या बाहेर निघून गेले. ताईंनी खोलीचं दार लावले आणि डोक्याला हात लावून रडत बसल्या. गोपाळराव गपचीप पडून राहिले. आज थोडाफार मुलावर विश्वास उरला होता, तो पण गेला. या विचारात ते शांत झाले. असेच काही दिवस गेले. हर्षवर्धन आणि विद्याने कमलताई आणि गोपाळरावांसोबत अबोला धरला होता. ते घर सोडून कुठेही गेले नव्हते, कारण त्यांना माहित होतं इथे राहण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्यायच नव्हता. एका संध्याकाळी कमलताईंनी हर्षवर्धन आणि विद्याला बोलावून घेतले. आम्ही दोघांनी मिळून काही निर्णय घेतला आहे, तो तुम्हाला सांगायचा आहे. कमलताई बोलल्या. त्यांना वाटले आई वडील घर विकायला तयार झाले असावेत. ते मनोमन खुश झाले.
आम्ही आमच्या पश्चात हे घर तुला देणार नाही. तुला आमच्या प्रॉपर्टी मधून आम्ही बेदखल करत आहोत. ही तुझ्या वडिलांनी कमवलेली प्रॉपर्टी आहे. त्यामुळे यांचं पुढे काय करायचं हा पूर्णपणे त्यांचा निर्णय आहे. तुम्हा दोघांना 2 आठवड्याचा कालावधी देत आहे. हे घर सोडून तुम्हाला जावं लागेल. तसे सगळे कागदपत्र आम्ही केले आहेत. कमलताई शांतपणे बोलत होत्या. काय, असं कसं तुम्ही वागू शकता? मला रस्त्यावर काढता तुम्ही? मी कोर्टाची पायरी चढणार आहे. पास, मला आता माझा हक्क मिळाला पाहिजे. तुम्ही हे घर कोणाला पण दान करू शकत नाही. हर्षवर्धन संतापून म्हणाला. हो खुशाल, कोर्टाची पायरी चढ. गोपाळराव सगळं बळ एकवटून म्हणाले. बाबा, काय बोलत आहात तुम्ही? माझ्यासोबत असं वागणार तुम्ही? तुमच्या लाडक्या मुलासोबत? हो, खूप लाडका माझा मुलगा. तुला माहितीये, तुझ्या आईला दिवस गेले होते तेव्हा त्या काळात गर्भलिंग चाचणी करून मुलगी होती म्हणून बाळ पाडायला लावले होते मी. आणि एकदा नाही, चांगलं 3 वेळा. याची शिक्षा देवाने मला दिली आहे. आणि तुझ्यासारखा मुलगा जन्माला आला. त्यानंतर मुलगा आहे समजताच की त्यासाठी झाला होतो मी. कारण मला वंशाचा दिवा पाहिजे होता आणि म्हणून खूप लाड केले तुझे. सगळं कमवलं तुझ्यासाठी. ही मला किती वेळा सांगायची. लाडाने बिघडला आहे तू, पण मी दुर्लक्ष केलं. किती अभिमानाने सांगायचं मला मुलगा झाला आहे, पण आजच्या चौघात माझं नाक कापलंस तू. माझी कष्टाची कमाई गमवलीस तू. तरी तुझ्यावर थोडा विश्वास होता माझा, पण परवा तू तो माझा विश्वासघात केलास. मला नीट दिसत नाही याचा फायदा घेतलास. अरे, तू बापाची काठी बनायला पाहिजे होतास, पण तू तर माझी आधाराची काठी हिरावून घ्यायला निघालास. तुझ्यासारख्या वंशाच्या देवापेक्षा एखादी पंथी बरी. पुरे झाला आता. हे घर सोडून जा आणि परत तुझं तोंड दाखवू नकोस. आई बापाने कधीही मुलासाठी प्रॉपर्टी कमवून ठेवू नये ही चांगली शिकवण मिळाली मला. असं म्हणून दोघे खोलीत निघून गेले. हर्षवर्धनला आता मात्र त्याच्या वागण्याचा पश्चाताप होत होता, पण कदाचित आता खूप उशीर झाला होता. 2 आठवड्याने त्याला आणि विद्याला ते घर सोडून जावं लागलं. त्यानंतर कमलताई आणि गोपाळरावांनी त्यांच्या घराचे दार पुन्हा कधी त्यांच्यासाठी उघडले नाही आणि उर्वरित आयुष्य त्यांनी त्यांच्यासाठी राहण्यासाठी एक खोली आणि बाकीची खोली भाड्याने दिली आणि त्या भाड्याच्या पैशातून ते मस्तपैकी आयुष्य जगू लागले. एकमेकांना आधार देत आयुष्य जगत राहिले. मित्रांनो, ही कथा कशी वाटली मला नक्की सांगा. धन्यवाद.